माझ्या मागे तुम्ही बघत असाल धावा सुरू झालेला आहे। आपण वेळापूरला आलेलो आहोत आणि हे जे समस्त वारकरी आहे तुम्ही दृश्य बघू शकता। दृश्यांमध्ये हे जे समस्त वारकरी आहे इथून धावा घेत असतात, इथून धावत असतात पंढरीच्या दिशेने आणि अक्षरशः वेळापूरपासून पंढरपूरचं किलोमीटर आहे, अक्षरशः 40 किलोमीटर जवळपास आहे आणि आपला पांडुरंग आता जवळ आहे आणि तेच भेटण्याची आस यांना घेऊन जाते। त्याच आसमध्ये हे जे वारकरी आहेत हे इथून धावत जात असतात। कुठल्याही वयाचं भान नाही, लहानांपासून मोठ्यांपर्यंत वृद्धांपर्यंत सगळे वारकरी इथनं जे आहे धावा घेत असतात, धावत असतात। आणि आता खरं तर हा धावा का घेतला जातो, धाव्याचं काम महत्त्व आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे। जगद्गुरू संत तुकाराम महाराज एकदा इथनं वारी करत असताना या वेळापूरपासनं त्यांना वारी करताना जे पंढरपूरच्या मंदिराचा कळस आहे तो कळस त्यांना तिथं दिसला होता आणि तो कळस बघताच त्यांना पांडुरंगाला भेटण्याची जी आस आहे ती ते उतावळे झालेले पांडुरंगाला भेटण्यासाठी आणि तिथूनच त्यांनी हा धावत धावत ते पांडुरंगाच्या दर्शनाला गेले आणि तेव्हापासूनच हा धावा त्यांच्या स्मृतीत केला जात असतो। आणि आता बघतोय आपण एक याचं नियोजन इतकं सुंदर आहे की एक दिंडी जी आहे ती धावा करतायत। माऊली आहेत, रामकृष्ण हरी माऊली। रामकृष्ण माऊली कुठून आलाय? आनंदी। तुम्ही धावा नाही करत आहे का? केला का धावा? थकले नाही? पांडुरंगाला काय मागणार? आता पांडुरंग जवळच आहे। हा, पळत जायचं। तुम्ही काय सांगाल माऊली? पांडुरंगाला सांगणार की सगळ्यांना मी तुम्हाला सांगते या ज्या माऊली आहे ना, आता मी बघती आहे सगळ्या माऊली असं डोक्यावर त्यांचा सामान घेऊन जातात आणि यांचा बॅलन्स बघा, हात सुद्धा नाही लावलाय। यांचा बॅलन्स बघा, हात सुद्धा लागणार आहे। काय म्हटलं माऊली? काय म्हटलं? काय नाही, चांगलं आहे, भारी वाटतंय। बिलकुल बिलकुल। रामकृष्ण हरी, जय कृष्ण हरी जय। आता आपण इथे आलो आहेत वेळापूरला, इथून धावा सुरू होत असतं। धावायचं काय महत्त्व? या धाव्याचं महत्त्व असं आहे, ज्यावेळेला पालख्या आळंदीहून निघतात तर इथं आल्यानंतर त्यांना माऊली म्हणजे विठ्ठल दिसतो, हा धावा सुरू होतो म्हणून हे याला धावा म्हणतात। एवढ्या याच्यात ते धावून विठ्ठलापाशी कसं लवकरात लवकर पोहोचता येईल आणि कसं दर्शन होईल यासाठी याला धावा म्हणतात। कारण इथनं मला वाटतं वेळापूर पासून पंढरपूर जवळच आहे, 40 किलोमीटरच्या अंतरावर। वेळापूर पासून पंढरपूर 55 किलोमीटर आहे। 55 किलोमीटर, बरोबर। तर ते त्या सगळ्या वारकऱ्यांना वेळापूर आलं की पंढरपूर दिसतंय, म्हणजे विठ्ठलाचं दर्शन होतं म्हणून त्यांच्या दर्शनाच्या आसेपोटी धावा 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 म्हणजे तुमच्या दर्शनाचा आम्हाला लई घाई झाली, त्यासाठी धावात सगळे वारकरी धावत सुटतात। आपण बघत आहे वारकरी इतक्या आनंदात उत्साहात जे विठुरायाला भेटण्याची आस त्यांना घेऊन गेलेली आहे। बोला माऊली, काय सांगता, तुमचा काय अनुभव आहे? मी 25 वर्षापासून येते याला वारी करते। वारी 25 वर्षापासून करते। काय मागणार पांडुरंग? काय नाही मागणार, सगळं व्यवस्थित आहे। पांडुरंगाने सगळं काही दिलं। दरवर्षी येते, पाय दुखत नाही, काही नाही, असं वाटतं कसं होईल पण काही त्रास होत नाही, एकदम व्यवस्थित चाललंय, बिलकुल पाय दुखत नाही, काही नाही। आता म्हटलं धावावर पळणार नाही पळणार, पण जोर आला आणि बरोबर पळून गेले, काही होत नाही आणि बरोबर पळून ते सगळ्यांना ते ताकद देतो पांडुरंग, बरोबर करतो सर्व, काही त्रास नाही। 25 वर्षापासून मी वारी करते। बिलकुल बिलकुल। मी इकडे गेला, तुमचा वारीचा अनुभव काय आहे? वारी केल्यानंतर प्रत्येक माणसाला ऊर्जा मिळते। यामध्ये मी बी 10-15 वर्ष झालं वारी करतो। वारी केल्यापासून प्रत्येकाला अहमपणा किंवा सांप्रदायिकता ही सगळ्याची टिकून राहते। त्याकरता वारी ही विठ्ठलाने चालू केली, हे सगळे समाजाला म्हणजे दिशा दर्शविणारं हे आहे आणि जे वर्डबुकमध्ये नोंद झालेली आहे, त्याच्यामुळं आनंद वाटतो या वारीमध्ये आल्यानंतर, वर्षभर ऊर्जा मिळते। या तुम्ही कुठले? मी जामखेड तालुका गोलेकर। चालत आले पायी वारी? हा, पायी वारी। कितवी वारी आहे तुमची? माझी 4थी वारी आहे। 4थी वारी, आणि 4थी वारीचा अनुभव म्हणजे खूप चांगला आलेला आहे। माऊली, तुमची कितवी वारी आहे? माझी
बरं बरं बरं. आणि आपलं बोधले महाराज आहेत त्यांच्या दिंडीला पंगत येतो. 26 वर्ष झालं आणि इथं 5 वर्ष झालं आम्ही चालत येतो. आम्ही आमचे 4 कंपूच आहे, हे 4 जण आम्ही चालत येतो. आणि जवळ आम्ही जामखेड तालुक्यातले तर अहमदनगर जिल्हा. माऊलींची वारकऱ्यांची सेवाही तुम्ही करताय आणि भक्तिभावानी विठ्ठलाचं दर्शनही. वारी जी आहे ना ती संत श्रेष्ठ एकनाथ महाराजांचे पंजोबा भानदास महाराज यांनी सुरू केली. ज्या वेळेला हंपीला कर्नाटकाच्या राजाने पंढरपुराची विठ्ठलाची मूर्ती चोरून तिथं नेली, तर मग सगळ्यांना प्रश्न पडला की आता विठ्ठलाचं दर्शन कसं होणार. म्हणून सगळ्या संतांनी त्यांना साकडं घातलं भानदास महाराजांना की बुवा तुम्हीच त्या जाऊन आणू शकता. म्हणून तिथं गेले, त्यांनी पंढरपुरातून विठ्ठलाची मूर्ती त्यांच्या जोडीत घातली आणि गेले नदीवर आंघोळीला थांबले. सकाळी दिवस सोडलं तर त्यांना चोर समजून पकडण्यात आलं. तर त्यांना त्या राजाने त्यावेळेला सुळावर चढवण्याचे आदेश दिले. तो सूळ तयार केला, त्याच्यावर त्यांना बसवणार, तर ते सूळ सगळा फुलांचा झाला आणि तेव्हापासून ती वारी सुरू झालेली. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. कुठनं आलेत तुम्ही? मी नवनाथ वामनराव कुलकर्णी, तालुका जिल्हा बीड. बीडमधून आले. बीडमध्ये हरिभक्त परायण गुरुवारी बंकट स्वामी संस्थान नेकनूर याची दिंडी चालते 62 नंबरला रथाच्या पाठीमागं. त्या नंबरला जवळपास मी 18 वर्ष झाले दोघं सतत वारी करतो. बरं, काय अनुभव काय आहे वारीचा? अनुभव काय, पूर्ण इथून 1 वर्षात जर चढलो तर पुन्हा 12 महिने औषध गोळी घ्यायची काय गरजच पडत नाही. माझा जन्म 16 जुलै 1952चा आहे. माझा 73 म्हणजे 73 वर्षाचं वय आहे. पण उभ्या औषध अजून कसली गोळी नाही, BP नाही, शुगर नाही, काही नाही. फक्त ह्या माऊलीच्या सोहळ्यामुळं, हे माऊलीच्या चालण्यामुळं एवढा फायदा होतो याचा सगळं. काय मोठं माऊली, तुम्ही सांगा तुमचा काय अनुभव आहे? तुमची कितवी वारी आहे? माझी दरवर्षीचे बरोबरीनच येता ना तुम्ही? काय पांडुरंगाच्या चरणी? हो, तुम्ही तर सांगितलं बघ, पहिला म्हणते मिसेस आहे माझ्या बरोबर वारी केली आहे. काय पांडुरंगाच्या चरणी काय मागणार आहे? इतके वर्ष चालत जातात, हे आयुष्यभर सुख समाधानाचं जगावं बा, असेच अपेक्षा, बाकी काय नाही. म्हणते आता एवढं हे झालं, एवढ्या वारे झाले, आता बस की घरी आराम करायचा. पाय नसते आताच आराम करायचं वय नाही. हात पाय मोकळे झाले पाहिजेत 24 तास. जोपर्यंत हातपाय चलते तोपर्यंत वारी करणार. ज्या दिवशी हातपाय बंद पडतील त्या दिवशी माऊलीला पांडुरंगाला नमस्कार करा. पांडुरंगाच्या चरणी काय मागणार आहे? काही नाही, सगळं सुखी राहा, सगळ्याला बस शेतकऱ्याला सुखी राहा, सगळं बस संपलं. बस बाकी काय, गुरुवारीच आयुष्य सुखाचं समाधानाचं जावं, संपलं. काही मागायचं, पांडुरंगाला काही मागायचं राहिलं नाही. प्रपंचातला संसारातलं काही राहिलं नाही. अपेक्षा कुठलीही नाही. परमेश्वराला लागले, डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, सगळे मुलं, काही प्रपंच काही राहिला नाही. प्रपंच पूर्ण झाला सगळा. त्यामुळे आता पांडुरंगाला मागायचं काहीच नाही. उर्वरित आयुष्य फक्त तुझ्या चरणावर सुखा समाधानाने जावं, तुझी सेवा हातून काढावी, बस एवढीच मागणी पांडुरंगाला. तर आपण बघितलं की निस्वार्थ भावनेने जे आहे ते वारकरी पांडुरंगाच्या चरणी जात असतात. काही मागणं नाही, ऊन पाऊस वारा कुठलीही तमानं बाळगता हे वारकरी जे आहे निस्वार्थ भावनेने चालत जात असतात. चालत काय असतात ते धावत चालले, वेळापूरला आलेले आहे आणि पांडुरंगाला भेटण्याची आस त्यांची. ते म्हणतात ना, बेटी लागे जीवा लागलीसे आस, आणि हीच पांडुरंगाला भेटण्याची आस घेऊन ते आता पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी जात आहे. कुठलंही मागणं नाही, कुठलंही काही स्वार्थ नाही, फक्त एकच मागणी सगळ्यांकडे की सगळ्यांना सुखी ठेव. आणि आता आपण बघतोय की धावा आता सुरू आहे आणि याचे अपडेट्स जे आहे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत. आता इथनं पुढे मार्गस्थ होणार आहे आणि याचेही अपडेट्स आम्ही देणार आहोत. आम्हीही वारीसोबत मार्गस्थ होऊया. तर तोपर्यंत माझ्यासह पाहत राहा नवराष्ट्राची आषाढी वारी. कॅमेरा पर्सन तन्मयसह रश्मी खेडीकर, वेळापूर.